सर्व स्वामी भक्तांना. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. लवकरच 20 मार्चला स्वामी समर्थांचा प्रकट दिन येत आहे, ज्या दिवशी चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी महाराज पहिल्यांदा प्रज्ञपूर मंगळवेढा येथे प्रकट झाले. तो हा मंगलमय दिवस. तुम्हाला माहिती आहे का, आपण जी श्री स्वामी चरित्र सारामृतचे जे पारायण करतो, त्या प्रत्येक अध्यायाचे कशा प्रकारे वर्णन स्वामींनी सांगितले होते. आपण अध्याय तर वाचतो, पण आपल्याला त्या अध्यायाची संपूर्ण माहिती असते का? त्या अध्यायात कशाचे कोणत्या गोष्टींचे वर्णन आहे? तर त्यामुळे मी हा व्हिडिओ ह्याच कारणासाठी बनवला आहे, जे आपण 1 ते 21 अध्याय वाचतो, त्या प्रत्येक अध्यायाची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. स्वामी चरित्र सारामृतचा पहिला अध्याय, मंगलाचरण. ग्रंथाचा प्रारंभ यात श्री गणेश, सरस्वती आणि गुरु दत्तात्रयांना वंदन केले आहे. स्वामींच्या अवताराचे महत्त्व आणि ग्रंथाची फलश्रुती यात सांगितले आहे. अध्याय दुसरा, प्रकटीकरण. स्वामी समर्थ पहिल्यांदा प्रज्ञपूर चिलेखेडे येथे प्रकट झाले आणि त्यांच्या सुरुवातीच्या लीलांचे वर्णन यात आहे. अध्याय तिसरा, भ्रमण आणि लीला. स्वामींनी देशभर केलेल्या भ्रमणाची माहिती, अनेक साधू संतांना त्यांनी दिलेले दर्शन आणि त्यांच्या दिव्य शक्तीचा परिचय यात आहे. अध्याय चौथा, मंगळवेढा वास्तव्य. स्वामी मंगळवेढ्यात असतानाच्या कथा. तिथे त्यांनी भक्तांच्या श्रद्धेची कशी परीक्षा घेतली आणि त्यांचा उद्धार केला, याचे या अध्यायात वर्णन आहे. अध्याय पाचवा, अक्कलकोट आगमन. स्वामी समर्थांचे अक्कलकोटमध्ये ऐतिहासिक आगमन. राजा मालोजीराजे भोसले यांची स्वामींवर बसलेली अपार श्रद्धा आणि पहिली भेट. अध्याय सहावा, शिष्यांची परीक्षा. स्वामींनी आपल्या जवळच्या शिष्यांची कशा प्रकारे परीक्षा घेतली आणि त्यांना अहंकारापासून दूर करून ज्ञान दिले, याचे वर्णन या अध्यायामध्ये आहे. अध्याय सातवा, शंका निरसन. मनामध्ये संशय धरून येणाऱ्या लोकांचे शंका कशा दूर केल्या, मनाला शांती मिळवण्यासाठी हा अध्याय महत्त्वाचा आहे. अध्याय आठवा, भक्तांचा उद्धार. दूरवरून आलेल्या भक्तांच्या मनातले ओळखून स्वामींनी त्यांना कसे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अडचणी कशा सोडवल्या, त्या ह्या अध्यायामध्ये आहे. अध्याय नववा, अहंकार मर्दन. संपत्ती, सत्ता आणि ज्ञानाचा गर्व करणाऱ्या लोकांचा अहंकार स्वामींनी कसा उतरवला आणि त्यांना नम्रता कशी शिकवली, ते या अध्यायात आहे. अध्याय दहावा, दीक्षा आणि अनुग्रह. स्वामींनी आपल्या भक्तांना कशा प्रकारे मंत्रदीक्षा दिली आणि त्यांच्यावर मायेचा हात ठेवला, याचे सुंदर वर्णन या अध्यायात आहे. अध्याय अकरावा, संकट निवारण. हा अत्यंत प्रभावी अध्याय आहे. शत्रुपीडा, मोठे अपघात किंवा जीवघेणे संकटे यातून स्वामींनी भक्तांना कसे वाचवले, याच्या कथा यात आहे. अध्याय बारावा, सर्व धर्म समभाव. स्वामींनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्माच्या भक्तांवर सारखीच माया केली. त्यांना त्यांच्याच उपास्य देवतेच्या रूपात दर्शन दिले. अध्याय तेरावा, इच्छापूर्ती. ज्या गोष्टी मानवी कल्पनेच्या बाहेर होत्या, त्या स्वामींनी लीलेने पूर्ण केल्या. मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा अध्याय वाचतात. अध्याय चौदावा, निसर्गसत्ता. प्राणी, पक्षी आणि निसर्गावर स्वामींची कशी हुकूमत होती, याचे अद्भुत वर्णन या अध्यायात येते. अध्याय पंधरावा, चित्तशुद्धी. माणसाच्या मनातील वाईट विचार, कुबुद्धी आणि व्यसने दूर करून त्याला सन्मार्गाला लावण्याचे सामर्थ्य या अध्यायात आहे. अध्याय सोळावा, मठातील प्रसंग.
अक्कलकोट मठातील रोजच्या घडामोडी, स्वामींचे वागणे, बोलणे आणि भक्तांशी असलेले त्यांचे प्रेमळ नाते हे वर्णन या अध्यायात आहे. अध्याय 17. भक्तींचे फळ केवळ कोरडे ज्ञान असून चालत नाही, तर मनापासून केलेली भक्तीच देवाला प्रसन्न करते. हा बोध या अध्यायात मिळतो. अध्याय 18. आरोग्य प्राप्ती. असाध्य आजार, व्याधी आणि शारीरिक कष्ट स्वामींच्या कृपेने कसे दूर झाले याचे वर्णन आरोग्यासाठी हा अध्याय विशेष वाचला जातो. 19. भविष्यबोध. स्वामींनी येणाऱ्या काळाचे संकेत आधीच कसे दिले आणि भक्तांना धोक्यांपासून कसे सावध केले याची माहिती या अध्यायात आहे. अध्याय 20. निर्वाण पूर्व सूचना. स्वामींनी आपल्या अवतार कार्याची सांगता करण्याची वेळ जवळ आल्याचे संकेत दिले आणि भक्तांना धीर दिला. अध्याय 21. महासमाधी. स्वामींचे महासमाधी घेणे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश आणि ग्रंथाची सांगता आहे या अध्यायात. भक्तांनो, तुम्हाला ही संपूर्ण स्वामींच्या सारामृतची माहिती 21 अध्यायाची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या पुढच्या 1 ते 21 अध्यायाचे कोणता अध्याय वाचल्याने कोणता लाभ होतो यावर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही माहिती हवी आहे का, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.